ठाकरे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। आपण ही 3 दृश्य पाहतोय। यवतमाळमध्ये अगदी काही वेळापूर्वीच ठाकरेंची पत्रकार परिषद झालेली आहे। यवतमाळमध्ये पहिली सभा असेल तर दुसरी सभा वाशिममध्ये असणार आहे आणि तिसऱ्या ठिकाणीची दृश्य जी आपण बघतोय ते हिंगोलीतली आहे। ठाकरेंचा दौरा आणि त्याच अनुषंगाने शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यवतमाळमध्ये सभा जी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि या सभेस्थळी जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी जी आहे ती या ठिकाणी पोलीस विभागाकडून केली जात आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी तपासणी जी आहे ते सुरक्षेच्या दृष्टीने केली जात आहे आणि काळ्या रंगाचे नॅपकिन किंवा काळ्या रंगाची कुठली वस्तू सोबत आहे का याची सुद्धा खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी घेतली जात आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये ही सभा होत आहे। यवतमाळचा बालेकिल्ला अभेद राहणार या टायटल खाली ही सभा जी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि या सभेच्या स्थळी जे आहे ते विशेष पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण सभेच्या दरम्यान काय नेमकं उद्धव ठाकरे संबोधित करणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। ही 3 दृश्य आपण बघत आहोत। यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीमध्ये आज उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे आणि त्याच अनुषंगाने ठाकरेंची पहिली सभा ही यवतमाळमध्ये असणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स देण्यासाठी गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गजानन, आपण बघतोय ठाकरेंची पहिली सभा यवतमाळमध्ये होणार आहे, दुसरा मेळावा हा वाशिममध्ये असेल तर तिसऱ्या ठिकाणी हिंगोलीमध्ये देखील जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये आपण आहात, सविस्तर अपडेट सांगाल कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि साधारणतः किती वाजेपर्यंत ठाकरेंची सभा सुरू होईल? होणार आहे, तयारी पूर्ण झालेली आहे। आपण हे दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो आणि यवतमाळचा बालेकिल्ला अभेद्य राहणार का, या किल्ला अभेद्य राहणार का या टायटल खाली ही संपूर्ण सभा जी आहे ती या ठिकाणी आयोजित केली जाते। आपण बघू शकतो या ठिकाणी आणि या सभेचं नाव निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा असं देण्यात आलेलं आहे। त्यामुळे उत्साह मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संजय देशमुख यांच्या फुटीनंतर ते यवतमाळच्या सभेत, कारण की पहिली सभा यवतमाळला होत आहे, या संपूर्ण दौऱ्याची सुरुवात यवतमाळमधून करताय। त्यामुळे पहिल्या सभेत ते नेमकं काय बोलतात, यवतमाळ हा परंपरेनं शिवसेनेचा बाले, परंतु आता संजय राठोड गेले सुरुवातीला, आता दुसरी महत्वाची फूट त्यामध्ये खासदार संजय देशमुख या ठिकाणी गेले। त्यामुळे तळागाळातला ग्राउंड लेवलचा शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी आजची ही सभा म्हणता येईल। दुसरं याला डॅमेज कंट्रोल करण्याचाही प्रयत्न आहे असंही म्हणता येईल। सध्या संजय देरकर हे आमदार आहेत ठाकरे गटाचे वनी यवतमाळमधनं, त्यांनी संपूर्ण ताकद या सभेसाठी लावलेली आहे। सर्वसामान्य शिवसैनिक या सभेसाठी यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आजच्या सभेतून कुणावर टीका करतात, काय तोफ उद्धव ठाकरे यांची धडाडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या सभेच्या ठिकाणी येणार। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी उद्धवजींनी वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात गेल्या होत्या, परंतु अवघ्या 2 वर्षात संजय देशमुख यांनी वेगळी चूल मांडली, शिवसेना शिंदे गटासोबत गेले आणि आज त्यामुळेच या ठिकाणी ही पहिली सभा उद्धव ठाकरे यांची खासदार फुटून गेल्यानंतर या सभेला निश्चितच गजानन, या सभेसंदर्भातले सगळे अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद। उद्धव ठाकरे जे आहेत ते यवतमाळ जिल्ह्यात आहेत आणि यवतमाळ नंतर हिंगोलीमध्ये त्यांची सभा पार पडणार आहे। त्या सभेच्या अनुषंगाने जे आहेत ते हिंगोली शहरातील महावीर भवनामध्ये जे आहे ते त्यांच्या सभेची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण बघतो की हजारो शिवसैनिक बसतील अशी आसन व्यवस्था जी आहे ते या मंडपामध्ये करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला गेलं तर इकडल्या बाजूला अनेक VIP बसतील असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। तर आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। एकंदरीत तयारी पूर्ण झालेली आहे। आता अपेक्षा कशाची? आता फक्त अपेक्षा आदरणीय उद्धव साहेबाच्या आगमनाची, बाकी कुठलीच अपेक्षा नाही। हजारोच्या संख्येने शिवसैनिक येण्यास सज्ज झालेले आहेत। आम्ही वारंवार सांगतो उद्धव साहेब हा मुळात राजकारणातला माणूसच नाहीये। उद्धव साहेब जर राजकारणातले माणसं असते, संत माणूस आहे, प्रांजळ निर्मळ मनाचा माणूस आहे, हे जे फुटून गेलेत नाही आमदारी या अगोदरने खासदारी, रस्त्यावर फिरायची यांची हिंमत झाली नसती, पण उद्धव साहेब कसे क्षमा करण्याची एक संतासारखा माणूस आहे। दौऱ्यामधून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधतात हे जे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। तर ठाकरेंचा यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीमध्ये दौरा असणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता घडामोडींना वेग आलेला आहे।